हॅलो वनिकस, नाथ केसरी शंकरपटात आलेली आहे महाराष्ट्र आणि एमपीची जोडी. याचं नाव रुबाब रुबाब आणि याचा जोडीदार. जोडीदार आहे लायटर रामपरचे राठोड बैतूल. तर लायटर आणि रुबाब या दोघांची जोडी आहे. तर अनेक शंकरपट यांनी गाजवलेली आहे आणि आज वनीला ते आलेले आहेत. तर या रुबाब विषयी आणि लायटर विषयी आणि काशी तिसरा काशी सर्जा अशी अनेक बैल यांच्या जवळ आहेत जी शंकरपट गाजवतात. वास्ते वनीमध्ये आलेले आहेत. इथलं जे आयोजन आहे, आयोजन समितीकडून तुम्हाला काही तक्रारी, काही त्यांनी लक्ष नाही दिलं असं काही आहे का? नाही, नथिंग नथिंग. सगळं आयोजन व्यवस्थित आहे. वरून सगळ्या बैलमालकासाठी जेवणाची व्यवस्था हे खूप कमी पाहायला मिळते. त्यांनी ती व्यवस्था केली आहे बैलमालकांची आणि दूरकऱ्यांची. तर नाथ केसरी शंकरपट वनीमध्ये खूप चांगल्या रीतीने आयोजित होत आहे असं यांचं म्हणणं आहे. मनीष भाऊ संपूर्ण माहिती देतील आपल्या बैलांबाबत. बैलांनी कुठे बक्षीस जिंकली आहे? या बैलांनी मागच्या वर्षी 3 विदर्भ केसरी मैदान मारले, या वर्षी 2 विदर्भ केसरी मैदान मारले. आता नुकतेच झालेलं तेलगावचं खूप मोठं मैदान होतं, 1.25 लाखाचं, 1,21,000चं. त्या मैदानात प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांना विदर्भ केसरीची सवय झाली का? हो, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर एमपीचा बैल आणि महाराष्ट्राचा जोड सोबतच. सोबत या पटात काय कोणता नाही कोणता बैल भागडील पाहावंच लागतं. प्रत्येक पटात दुसरा बैल तिसरा बैल पाहतच राहते सगळेजण. त्या बैलांचं कॉम्बिनेशन कसं असतं, म्हणजे कोऑर्डिनेशन कसं आहे? कारण ते एक एक एमपीचा आणि एक महाराष्ट्राचा म्हणून विचारतो मी. नाही, बैल एमपीचा आणि महाराष्ट्राचा नाही, मालक तिथला आहे. बैल हा अच्छा. गाईचाच आहे. गायचाच आहे. बैल हा एमपीने महाराष्ट्राला वाटलेला नाही आहे. बैल हा गाईचाच आहे. फक्त मालक तो एक एमपीतला आहे, हा आमचा इथला. आम्ही मालक इथले दुरकरी कोण आहे बैलाची? मंगेश भाऊ ठाकरे. तर हे जेव्हा तुम्ही बैलाला खाऊ पिऊ कसं, म्हणजे यांची निगा कशी राखता, यांच्यासाठी काय व्यवस्था असते? साधं सोपं आहे. दूध असते एका बैलाला जवळपास 3 लिटर एका टायमाला. आणि जो दाना आहे तोच गहू, ज्वारी, त्याच्यामध्ये काही उडदाची डाळ, अशा मिक्स काही डाळी असतात. हेच शंकरपटाच्या बैलांची विशेष निगा राखावी लागते असं म्हणतात. विशेष निगा राहावीच लागते. त्यांची प्रॅक्टिस, त्यांचं संगोपन, त्यांचं राहणं, त्याच्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्था, सगळं व्यवस्थित करावं लागतं. टायमिंग महत्वाचं आहे त्यांच्या, म्हणजे चाऱ्याचा आणि दाण्याचा टायमिंग सगळ्यात महत्वाचं आहे. शेताची कामात त्यांना लावत नाही. नाही, शेताच्या कामाला. तर ही आता किंमत, सगळीकडे बैलांच्या किमतीची खूप चर्चा होते. तर रुबाब, लायटर आणि काशी आणि सर्जा यांची किंमत किती आहे? मी घेतला तसा याला 3.5 लाखातच, पण याची 12.5 लाखाची मागणी झालेली आहे. कुठं? इथेच शंकरपटातच. 4 पट मागणी वाढली. हो, इथे काय, हाच बैल किती रुपयाचा, हे जो पळेल त्याचीच किंमत आहे. इथे लाख करोड रुपयाची बैल आहे इथे. आम्हीच आता सेवा मागितला होता मागं 45 लाखात. तो आज पहिल्या नंबरला लागलेला, सध्या नाही दिला त्या मालकाने. त्या बैलाची किंमत त्याच्या पळण्यावर आहे, त्या बैलावर नाही आहे. इथं रंगरूप कोणी नाही पाहत, त्याचा गुण काय हे महत्वाचं आहे. यांची ट्रेनिंग कशी तुम्ही करता? म्हणजे रोज यांना पडवायला नेता किंवा विशेष काय असं सत्र असते तुमच्या का, रोज इतका वेळ या बैलांना आपण ट्रेनिंग देणार आहोत? तसं जेव्हा पट सुरू आहे तर ट्रेनिंग रोजच म्हणता येईल, कारण की दर पटात त्याला पळणे आहे, त्या ट्रेनिंग चालूच आहे. आणि जेव्हा पट नसते तेव्हा त्याला म्हणजे स्विमिंगला किंवा पोहण्याला नेणे, रोज सकाळी किंवा सायंकाळी एक टाईम 1 किलोमीटर फिरवायला नेणे, हे नेहमीची रुटीन असते त्यांची. जनावरही तुम्ही जितका खर्च लावता तितका तुम्हाला परतावा मिळतो काय बैलांपासून? हा शौक म्हणता येईल. कोणाला सगळ्यालाच मिळते असं नाही, आम्हाला मिळते आहे, त्यात आम्ही समाधानी आहे. पण मिळेलच याची गॅरंटी नाही आहे याच्यात. की प्रत्येक बैल मला इथे जवळपास 500 बैल आले असतील, 7 दुने 14 नंबर आहे, म्हणजे 28 बैलाला नंबर मिळणार. मग 28 बैल सोडून 500 तर बाकी तर खालीच जाणार, त्यांना तर खर्च आहेच. फक्त शौक का पायी लोक शंकरपटामध्ये भाग घेतात आणि बैलांची निगा राखतात? बस शौकच आहे सगळ्यांना. त्याचे बैल टॉपला पळत आहे, त्यांना बक्षिसं मिळत आहे. ज्यांचे नाही पळत ते शौकच म्हणावं लागेल ना. एक विरंगुळा आहे हा खेळ, म्हणजे स्पिरिट आहे, गेम स्पिरिट म्हणता येईल याला. महाराष्ट्रात आणि कर्नाटकाच्या काही भागामध्ये बैलगाडीला, शंकरपटाला खूप महत्त्व आहे आणि काही वर्षे शंकरपट बंद झाले होते. तर तो काळ आणि आत्ताचा काळ काय फरक वाटतो? खूप काही फरक पडलेला आहे. जवळपास 7, आता 5 वर्ष झाले सुरू झाला. त्याच्या अगोदर 7 वर्ष बंद होता. 7 वर्ष अगोदर ही जी पब्लिक दिसते आहे, ही सगळी एजेड पब्लिक किंवा जे बैल मालक होते सगळे एजेड होते. आता सगळी तरुण पिढी याच्यात आली आहे. मला दिसणारच नाही, सुतना बंगाली धोतर दिसणार नाही. सगळे जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून येणारे पोरं, म्हणजे सगळे म्हणजे यंग पिढी आली आहे याच्यावर. म्हणजे मोबाईल गेमपेक्षा शंकरपटातले मैदानी खेळ त्यांना जास्त आवडतो. म्हणायला काही हरकत नाही आहे. मोबाईलवर पाहू हा खेळ म्हणजे प्रसिद्धी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांना हा शौक मोबाईलपासून लागला. मोबाईलमध्ये पाहायला लागले, मग आता लाईव्ह पाहायला यायला लागले. मग कोणी त्यातून उत्तेजना घेऊन, कोणी बैल घेऊन, त्यातला मी एकच आहे. मलाही 2च वर्ष झाली इथे याला, या खेळात याला. अगोदर आम्हाला हा असा काही शौक नव्हता. बरं, बैल स्पर्श ओळखतात का? कारण केव्हा वेग
पकडायचा आणि केव्हा हळू धावायचं असं त्यांना समजतं का बैला? हो, तेवढे त्यांची मेंटॅलिटी सेटअप असते की कुठनं किती स्पीड पकडायची, काय पकडायची, पट्टी कशी आहे, काय सगळं त्यांना त्यांच्याच मते कळतं. म्हणजे ते नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे आणि ज्यांना ही नैसर्गिक देण आहे तेच पळते आहे, नाही तर बैल तर भरपूर आहेत. बरेच रेकॉर्ड किती कमीत कमी सेकंदात शर्यत पार केली? कमीत कमी सेकंद असं सांगता येणार नाही, कारण की कसं आहे कुठे जे म्हणजे पट्टी असते सगळ्यात चांगला रेकॉर्ड राहिला असेल 400 फूट असेल किंवा 700 फूट असेल तर असा एकंदरीत काय असं रेकॉर्ड असेल या बैलाचा? रेकॉर्ड हाच म्हणता येईल की ज्या मैदानात सगळे टॉपचे बैल असताना पहिला नंबर केला तो रेकॉर्ड म्हणता येईल, कारण की कुठली पटरी लांब असते, कुठली छोटी असते, सेकंड पॉईंट सांगणं योग्य म्हणजे शक्य म्हणजे होणार. कमीत कमी तुम्हाला एखादा काही सेकंद आठवण असते तर ते विचार. त्याला आता जे समजदार आहे त्यांना भागड सांगता येईल. हा 6:45च्या भागडीने पळाला आहे, म्हणजे जवळपास त्याला 50 किलोमीटर पर स्पीडच्या स्पीडनी पळाला आहे. भरपूर स्पीड आहे का? हो. तर किती दाती बैल आहे असेल? हा 6 दात झालेला आहे. 6 दात. म्हणजे आता परफेक्ट झाला शंकरपटाचा. 3 विदर्भ केसरी मैदान आमच्या जो घरचीच जूट आहे, काशी आणि रुबाब. मागल्या वर्षी तळेगाव, रेमंड असे 3 विदर्भ केसरी मैदान सगळे टॉपचे बैल असताना यांनी पहिला नंबर केला होता या दोन्ही बैलांनी यांच्या. तर मोबाईल गेमपेक्षा प्रत्यक्ष मैदानी खेळ कसे असतात या बैलांनी दाखवलेलं आहे. रुबाब, सर्जा, काशी आणि लायटर. तर खूप शांत बैल आहे आणि हात लावू देतो, रागीट नाही आहे. तर शंकरपट जिथं असतील माझ्या तरुण मित्रांनो तिथं अवश्य जा. आपली संस्कृती जवळून समजून घ्या आणि बैलाला शेतकरी जीवापाड प्रेम का करतो हे सुद्धा जाणून घ्या. कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचा आत्मा, शेतीचा आत्मा. व त्याला काही विरंगुळा मिळावा, त्याचं काही मनोरंजन व्हावं, शेतकऱ्यांचं मनोरंजन व्हावं. कारण शेतकऱ्यांवर खूप दडपण असतं प्रत्येक गोष्टीचं. त्यामुळं अशी मनोरंजनाची खेळं आयोजित होणं खूप आवश्यक आहे आणि नाथ केसरी शंकरपट त्याच अनुषंगाने आयोजित केलेला आहे. तर तुमचं खूप खूप अभिनंदन. वनीमध्ये स्वागत आहे. तुमचा बैल चांगल्या रीतीनं पडला पाहिजे, पहिला नंबर आला पाहिजे हीच आमची सदिच्छा आहे.